रूप पाहतालू चली रूप पाहतालू रूप पाहतालू रूप पाहतालू
बहुता सुकृताची गोडी बहुता सुकृताची मनोरी विठ्ठली आवती आवती भक्तीचे ते वर्म जयाची
भक्तीचे ते वर्म दयाची दयावरी शांती क्षमा भक्तीचे ते वर्म दयाची भक्तीचे ते वर्म दयाची दया घरी शांती क्षमा अष्टमहासिद्धी ओळखती अष्टमहासिद्धी ओळखती नवजती दुरीता ते दुष्ट गुण नसले चैतन्याचा वास भावामाती अष्टमहासिद्धी ओळखती अष्टमहासिद्धी ओळखती नवजती नवोदिता संतुष्ट हे सिद्ध सदा सर्वकाळ संतुष्ट हे सिद्ध सदा सर्वकाळ उदरी हर हर त्रिपुरा अष्टमहासिद्धी ओळखती अष्टमहासिद्धी ओळखती नवजती नवोदिता तुकामुळे त्यांचा देव सर्व भार तुकामुळे त्यांचा देव सर्व भार झालती कामार होईया तुकामुळे त्यांचा देव सर्व भार तुकामुळे त्यांचा देव सर्व भार झालती कामार होईया अष्टमहासिद्धी ओळखती अष्टमहासिद्धी ओळखती नवजती पुरी नवोदिता कुमार कुमारी
भक्तीचे ते वर्मजयाचे हाती, भक्तीचे ते वर्मजयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी, नवजती दुरी दबडिता, तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी, अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी, नवजती दुरी दबडिता, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची, अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी, नवजती दुरी दबडिता, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होऊनिया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नभजती दुरी दबडिता, पांडुरंगा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावली न करावा भीर, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वादळी भक्तीचे ते वर्मजयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी, नवजती दुरी दबडिता, कारण करुणावरण आले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीराय भगवत सेविकरिता जो आपल्या समोर अभंग राहिलेला आहे, श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील संतांचं वर्णन करणारा अभंग आहे। आजच्या कार्यक्रमाचं प्रवृत्ती निमित्त वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य पांडुरंग महाराज काजवी यांच्या 9व्या मासिक श्रद्धाच्या निमित्ताने ही माझ्याकडे आलेली सेवा आहे। सेवेकरिता जो अभंग आपल्या समोर ठेवला तो काही अंशतः त्यांच्या जीवनाचं समग्र दर्शन घडवणारा हा अभंग आहे। परमार्थी पुष्ठा जर विचार करायला गेलो तर परमार्थामध्ये आल्यानंतर 2 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, एक गुणाधान आणि दुसरं दोषापनय। उत्तरोत्तर आपल्या जीवनामध्ये गुणांची वृद्धी होत गेली पाहिजे
आणि आपले दोष अशा प्रकारे निखालस निवृत्त झाले पाहिजेत. परमार्थामध्ये आल्यानंतर काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यगा. आपण अनेक मंडळींना अशा प्रकारे काय करतो, निमंत्रित करतो, आमंत्रित करतो, कीर्तनाला या, सेवेला हजर राहा. काय कारण आहे? कीर्तन ऐकावं अशी बुद्धी निर्माण होणं हे शुभेच्छा सांगितलेली आहे. ही सुरुवात आहे बरं का. कीर्तन ऐकायला आपण सुरुवात करणं ही परमार्थाची काय आहे? सुरुवात आहे. ज्या क्षणी तुम्हाला कीर्तन ऐकावं असं वाटायला लागेल, समजायची आपली काय झाली? सुरुवात झाली. कीर्तन करायला सुरुवात केली म्हणजे झाले असं नव्हे. अभंगाचं चिंतन करता करता अभंगामध्ये महाराजांना कुठं बसवता येतं का, हा एक माझा प्रयत्न चालणार आहे वेळोवेळी. कीर्तन ऐकायला सुरुवात करणं ही शुभेच्छा आहे. महाराजांच्या जीवनामध्ये सांगणारा वक्ता कोणी असो, श्रवणाकरता महाराज पडू बसायचे, हा महाराजांचा आदर्शभूत गुण आहे. बऱ्यापैकी आपल्याला व्यवस्थित कीर्तन करता आलं तर आपण कीर्तन ऐकायला बसूच असं मात्र नाही. त्याच्या जीवनातला हा सर्वात मोठं अनमोल दागिना आहे, लक्षात ठेवा. आणि याच्या पुढे जाऊन सांगेन तुम्हाला, आपण कीर्तन ऐकत असताना एखादा जर सुंदर गाणार असेल, तो महाराजांचा स्वर किती लागला, किती बाजूला गेले, इकडं तो काय करतो? लक्ष देतो. एखादा जर तालमणी असेल, तालबद्ध असेल, तर तो महाराज कुठे एखादा मात्रा मागे पुढे झाले का, इकडं लक्ष देतो. एखादा वेदांताचा अभ्यासक असेल तर कुठं अपसिद्धांत झाला का, हे पाहत असतो. तैसे कुचराचे श्रवण गुण दोषावरी मन. तर महाराजांच्या संबंधामध्ये 21 वर्षाच्या काळामध्ये, त्याच्याही अगोदर संबंध होता, पण आळंदीहून आल्यानंतर 21 वर्षाच्या काळामध्ये मी पाहिलं की कीर्तनानंतर अशा प्रकारे ज्यांची कोणाची सेवा झालेली आहे त्यांच्याबद्दल बोलत असताना महाराज कधीच अशा प्रकारे गुणदोषाचा विचार बोलत नव्हते. लक्षात आलं का? मला सांगण्याचा मुद्दा आहे की त्यांच्या जीवनामध्ये फक्त त्यांनी गुणच आपल्या ठिकाणी संग्रहित ठेवले. उत्तरोत्तर काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये दोषाला त्यांनी थारा दिलेलंच नाही. लक्षात आलं? त्याज्यते त्याच्यावया लागी ज्ञानोबाने वर्णन केलेलं आहे. टाकावंच आहे, जे टाकायचंय ना ते टाकायचं. दुस्संग सर्वथैव त्याज्य. हा त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही कुठेतरी एखादा प्रसंग दाखवून द्या की नको त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये त्यांनी एक दिवस तरी घालवलेला आहे. चलो दुसरा एक पैलू सांगतोय. मी पांडुरंगा करू प्रथम नमन म्हणले की मी हार काढतोय, पण मी हार आज ठेवलाय. मोठा आहे म्हणून, समोर कॅमेरा बसवलेला आहे म्हणून नव्हे. कृपया गैरसमज करू नका. महाराजांच्या गळ्यामध्ये हार आला कीर्तनामध्ये, तर जे विठ्ठल झाल्याशिवाय महाराज हार काढीत नव्हते. महाराजांच्या जवळ माझ्यापेक्षा ज्यांनी जास्त सहवास साधला त्यांनी प्रत्येकाने म्हणावंच लागेल त्यांना की बरोबर आहे. जे माझं जे निरीक्षण आहे, तुमच्या कसोटीला उतरलं म्हणजे मेळा माझं कीर्तन आज सार्थकी लागलं. विठ्ठल विठ्ठल. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे, परमार्थिक जीवन उत्तरोत्तर अशा प्रकारे आपली काय झाली पाहिजे? प्रगती झाली पाहिजे. आणि त्याच्याकरता आपण जीवनामध्ये जी कास धरली पाहिजे, स्वल्प मप्य धर्मस्य त्रायते महतो भयात. भगवान परमात्मा सांगतात, थोडा जरी परमार्थ झाला, थोडं जरी चिंतन आपल्या जीवनामध्ये घडलं तर ते महाभयापासून आपल्याला वाचवणार असतं. याची पुष्टी करताना स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये साधुरेवस्य मंतव्य सम्यक् वसितो. ज्ञानोबाने त्याच्यावरती भाष्य करताना केलेलं आहे, तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमचे अवतारी जैसा बुडाला महापुरी नमरतो निघाला. सुदास महाराज कोणता श्लोक आहे? अपिचेत सुदुराचारो भजते मामन्यभाग साधुरेवस्य मंतव्य सम्यक् वसितो. या श्लोकावरचं हे भाष्य आहे.
ज्ञानोबा काय बोलतात, तो आधी जरी दुराचारी, अगोदर जरी तो दुराचारी असला आणि अशा प्रकारे त्याच्याकडून थोडा जरी परमार्थ घडला, उत्तरोत्तर कालामध्ये भगवंताने सांगितलं त्याला मी अशा प्रकारे दुर्गतीला प्राप्त होऊ देत नाही. जे जीवनामध्ये अशा प्रकारे दोष बाजूला करीत आपण गुणाकडे अशी वृद्धी आपली होत गेली, तर त्या गुणाचा परिणाम असा आहे, जशी जशी आपली भक्ती रती वाढेल तसं तसं आपल्या ठिकाणी गुण यायला लागतात. चांगले गुण यायला लागले की समजायचं आपला परमार्थ योग्य दिशेने चाललाय. तारखा वाढल्या म्हणजे परमार्थ योग्य दिशेने चाललाय असं समजायचं काम नाही. येथे अंगावसती लक्ष जसं मोबाईल आपण मिनिटाला अपडेट बघत असतो ना, कोणाचा मेसेज पडलाय का, कोणाचं काय पडलंय का, तसं आपल्या आत कधीतरी आपण डोकावून बघितलं पाहिजे रोज. बर का, दिवसातून आपण 100 वेळा जशी खोडी झाडतो ना, तसं 100 वेळा अंतःकरण झाडलं पाहिजे. शरीराचा मळ आपण सारखा काय करतो, स्वच्छ करीत असतो, पण मनाचा मळ कधीतरी आपण काय केला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे. आणि तो सारखं का झाडायचंय, सारखी गहाण पडते म्हणून सारखं झाडायचंय. तसं अंतःकरणामध्ये दोष सारखे जमा होतात म्हणून आपल्याला काय करतं, अंतःकरण स्वच्छ करीत राहायचे. पण हे अंतःकरण स्वच्छ करण्याकरता काय केलं पाहिजे, भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त. जीवनामध्ये एकमेव असा पर्याय आहे की अंतःकरण शुद्धी करता, आणि जीवनामध्ये भक्तीचे सोहळे अनुभवायचे असतील तर जीवनामध्ये आपल्याला नामस्मरणाची कास धरली पाहिजे. आणि या भक्तीनेच अशा प्रकारे जीवनामध्ये सगळ्या गोष्टी काय होतात, शक्य होतात. त्याच्याकरता ती जी भक्ती आहे, सांग तस्मिन परम प्रेम रूपा. आपण त्याचं पहिलंच पद अशा प्रकारे भक्ती असल्यामुळे मला इथून प्रवेश करायला काही अडचण नाहीये. परम प्रेमाचा विषय परमात्मा होणं हे भक्तीचं काय आहे, लक्ष्य नारद भक्ती सूत्रामध्ये घडून आलेलं आहे. दुसरा विचार आहे, भगवत्पूज्य पाद शंकराचार्य सांगतात, भक्ती म्हणजे काय, स्वस्वरूप अनुसंधान भक्तिरित्य विधीयते. आपल्या स्वस्वरूपाचं अनुसंधान असणं हे भक्तीचं काय आहे, लक्षण आहे. तुकोबारांच्याकडे जर आपण गेलो तर तुकोबारा काय सांगतात, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म
ब्रह्मीभोग, ब्रह्मतनु, ज्ञान, वैराग्य, काय सांगितलं? भक्ती ते न वैराग्य तो, त्याग तो वैराग्य, नमन ते भक्ती. अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाला की ज्ञानोबराने त्याच्यावरती भाष्य करताना फार गोड वर्णन केलेले. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दुर्लभताः नमस्सन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते अखंड गर्वता भूनी असती जयाची विनयो हेची संपत्ती. तुमच्याकडे प्रचंड पैसा आला, विनम्रता जर नसेल, सुंदर तुम्हाला गायन करता आलं, विनम्रता जर नसेल, सुंदर मृदंग वादक राहिला तुम्ही, विनम्रता जर नसेल, सुंदर कीर्तन करता आलं, विनम्रता जर नसेल, हे सगळं नष्ट होतं महाराज. विठ्ठल भक्तीमध्ये आल्यानंतर अंतःकरण मृदू झालं पाहिजे, द्रवीभूत अंतःकरण झालं पाहिजे. लक्षात आलं का? आणि त्या द्रवीभूत अंतःकरणाचं अशा प्रकारे हृदयत मांडताना तुकोबारे सांगतात की ज्यांच्या जीवनामध्ये फक्त भक्तीच आहे असं नव्हे, तर त्या भक्तीचं वर्म सुद्धा ज्यांच्या हाती लागलेलं आहे आणि त्याच कारणामुळे त्यांच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर अशा प्रकारे काय फलीभूत प्राप्त झालेले आहे, काय फलित प्राप्त झालेलं आहे. तया गरीशा वर्माचा विचार करत असताना जीवनामध्ये वर्म ठाऊक असणं महत्वाचं आहे. वर्म काय? वर्म आहे धर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. जर वर्म तुम्हाला ठाऊक नसेल, चुकली या वर्म फेरा पडे. मग वर्म काय? भक्ती आणि भक्तीचं वर्म सांगत असताना अशा प्रकारे संतांनी आंधळ्या पांगळ्या प्रकरणामध्ये फार गोड वर्णन चिंतन केलेलं आहे. वर्मतिक आहे
मग काय सांगितले? वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. एक पुढे अभंगातल्या पदाचा आणि या प्रमाणाचं सादृश्य सांगत असताना आपल्या समोर पैशात मांडतोय, भक्तीचे ते वर्म, वर्म ते एक आहे. हे दोन्हीकडे लावून घ्या बरं का. वर्म ते एक आहे आणि इकडे काय सांगितले? भक्तीचे ते वर्म. तर अशा प्रकारे दिग्दर्शन करत असताना तुकोबांनी वर्णन केलेलं आहे. मागील पूर्वसुरांनी सुद्धा याचाच अवलंब केलेला बरं का. तुका म्हणे मागे संती हाची ठाम आहे तुकोबा याच्यामध्ये, अन्यथा नाहीये. पर्याय ऑप्शन दिलेले नाही. काय वर्म आहे? मुख्य वर्माचे हे वर्म, येणे साधे सकल धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव, आवडी वासुदेव गाय एका जनार्दनी. हे वर्माचं काय आहे त्याचा विस्तार करत बसत नाही, आम्ही सांगत बसत. मुख्य वर्माचे हे वर्म, आवडीनं वासुदेव गायचे हे वर्म भक्तीचं तुकोबाऱ्यांच्या हाती लागलेलं असल्यामुळे काय, आई चालली की लेकर तिच्या मागे 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 असतातच. बरोबर बोले बघा. एक मजेशीर विचार सांगायचे या बाबतीत, सांगून जाईल. लग्न सराईचे दिवस, एसटीला तोबा तोबा गर्दी होती आणि त्यावेळेस काही कुटुंब नियोजन नव्हतं महाराज. डझन भर मुलं असायची महाराज, बरं का. 9, 10, 11, 12 अशी मुलं असायची. तर लग्न सराईचे दिवस, एकतर गाडीला गर्दी असल्यामुळे त्या माऊलीनं काय केलं, 6 मुलं आपल्यासोबत घेतली आणि ती निघाली. जवळजवळ ही फाल्गुन महिन्यामध्ये जन्माला आलेली होती महाराज. एसटी मध्ये चढल्या बरोबर शंखध्वनी करायला सुरुवात केली. उभं राहायला जागा नाही, इतका गोंधळ घातला, एसटी डोक्यावर घेतली महाराज. त्या कंडक्टरने सांगितलं, वाहकाने सांगितलं लग्न सराईचे दिवस आहेत, एसटीला एवढी गर्दी आहे, तुम्हाला काही तारतम्य आहे की नाही म्हणले, काय व्यवहार करतो की नाही म्हणले. काही मुलं घरी ठेवायची, काही मुलं घेऊन यायची. तुम्ही ना का शहाणपणा शिकू, तुम्ही सांगण्या अगोदर मी ही तेच केलंय, निम्मी घरी ठेवले. माझा मुद्दा संपला. आई चालली की जशी लेकरं मागे येत असतात, तसं भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये धारण केली, भगवत भजन आपण केलं तर आपसुकच आपल्या मागे सगळे सद्गुण येत राहतात. योग भाग्य घराये योग भाग्य घराये योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. हे सगळे सद्गुण आमच्या ठिकाणी यायला लागले. काय केलं तुम्ही यासाठी? ते म्हणले तुकोबारे आम्ही कीर्तन केलं. हा कीर्तनाचा परिणाम आहे. ज्या ज्या वेळेस आपण हरिकथा करतो, नामस्मरण करतो ना, तिथे देवाची वस्ती असते आणि जिथं देव असतो ना त्या ठिकाणी काय असतं? दया, क्षमा, शांती. जिथे देवाची
कीर्तन केल्यानंतर काय फायदा आहे? कीर्तनाचा फायदा आहे देव येतो. केवळ देव येतो असं नाही. पावे धावोनिया घरा राहे धरोनिया थारा. देवस्थारा धरून राहतो नव्हे, ही सगळी दैवी संपत्ती त्या महापुरुषांच्या घरी येते. महाराज सर्व शक्ती चालूत देव आला आणि गोकुळामध्ये काय परिवर्तन झालं? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. इथे दैन्य आणि दारिद्र्य सांगितलंय. काही ठिकाणी दैन्य शब्दाचा अर्थ दारिद्र्य आहे, पण इथे दैन्य आणि दारिद्र्य सांगितलं असल्यामुळे ज्ञानोबा गोवी आपल्यासमोर येते. सप्तशुद्धी सहाकारी गुरु कृपामृत तुषारे सासिन्नलेनी ओसरे द्वैत दैन्य. इथे ज्ञानोबाऱ्यांनी दैन्य शब्दाचा अर्थ द्वैत सांगितलेला आहे. जे हरिकथेचा आपण अवलंब केला, हरिकथा हे साधन जर आपल्या जीवनामध्ये आपण अशा प्रकारे धारण केलं, मांडलं, साधना केली, तर त्याचा परिणाम आहे की सर्व सद्गुण आपल्या ठिकाणी येतात. देव येतो नव्हे, ही दैवी संपत्ती आपल्या अंतःकरणामध्ये येते. आपलं चिंतन पाहिजे आपण पाहतोय, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, त्याच्या पुढे चिंतन आलेलं आहे. लोका गोकुळीच्या जपतपे केलेल्या वाचून गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. वाक्य निर्मिती अशी होती त्याची. लोका गोकुळीच्या काय शब्द मागे पुढे असतात ते फक्त लावून घ्यायचं असते. लावून घेण्यास करता अभ्यास करावा लागतो. लोका गोकुळीच्या झाली ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपतपे. पूज्य महाराज अशा प्रकारे कुठे गेले होते का अभ्यासासाठी? आम्ही तरी काही 4 अक्षर पाहिली, कुणाकडे ऐकलो, पण एखादा सिद्धांत समजून घेण्याकरता कुणाकडे जावं लागलं नाही त्यांना. मी अगोदर तुम्हाला सांगितले की ज्या वेळेस हा प्रसंग येईल अभंगाचं चिंतन करताना, मी महाराज कुठे कुठे बसतात तुम्हाला मी दिग्दर्शन करून जाणार आहे. असं काही नाहीये की पूर्ण अभंगाचं चिंतन करेल, आणि असं काही नाही की पूर्ण महाराजांचंच वर्णन करेल. त्याच्यामध्ये जिथं जिथं महाराज बसतील ते आपल्याला मी समोर मांडणार आहे. विठ्ठल ज्या वेळेस माझा कीर्तनाचा योग यायचा, कीर्तनानंतर अशा प्रकारे आम्हा दोघांमध्ये संवाद व्हायचा बर का. खूप गोड संवाद व्हायचा. की तुम्ही जो संदर्भ सांगितला तो नाथ भागवतामध्ये अध्यायातील या श्लोकावरती या नंबरवरच्या ओळी आहे. साधारणपणे वय किती? आयुष्य कळसाशी आली नामदेव महाराज कळसाला येऊन ठेपलेलं आयुष्य आहे. पण याही कालावधीमध्ये काय प्रज्ञा आहे महाराज लक्षात ठेवा
त्या भागवतातील ओवीचा नंबर सुद्धा त्यांनी काय करायचा, सांगायचा. मी कधी म्हणलो त्यांना एकदा, म्हणजे माझं फक्त नाव तेवढंच भागवत आहे, विठ्ठलो खरं तर भागवत तुमच्याकडेच आहे म्हणलं, माझं नाव तेवढंच भागवत आहे म्हणलं. इतका प्रचंड भागवताचा अभ्यास होता त्यांचा. महाराज तुम्ही रात्री 12 वाजता उठल्यानंतर त्यांना विचारलं, कीर्तनाहून आम्ही आलो 11 वाजता, तरी रात्री ते कधी आळस करत नव्हते माणूस. लक्षात आहे. मग मला काय सांगायचंय की त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारे ब्रह्मज्ञानाची मूर्ती, जे काही परोक्ष ज्ञान असेल, हा त्यांच्या कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे. आपण काय सांगू शकतो त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं नाहीये, हा त्यांच्या स्वानुभवाचा विषय आहे. साधारणपणे ही लक्षणं त्यांच्या ठिकाणी जर बसत असतील तर ब्रह्मज्ञान झालेलं नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. माझा संप्रदायातला 30 वर्षाचा अनुभव आहे. मी काही वयानं लहान आहे पण पोरका नाही. आणि संप्रदायातली किती जरी मोठी माणसं आली तरी या शब्दाला, या वाक्याला ते अन्यथा म्हणू शकत नाहीत. का? तुकोबारांचा इथे दृढ पुरावा आहे. तुम्ही श्रीमंत आहात हे कशावर ओळखायचं? बरीच माणसं श्रीमंती काहींची दिसते, काहींची दिसत नाही. श्रीमंत आहेत हे कशावरून तुम्ही सांगता? बंगला आहे, गाडी आहे, प्लॉट आहे, बँक बॅलन्स आहे, अशा प्रकारे कंपनी आहे, तुम्ही बांधता, ही श्रीमंत आहेत. काही काही अशी माणसं घातलं काहीच करत नाही पण पैसा त्यांच्याकडे, तुम्हाला सगळ्याला विकत देतील एवढं त्यांच्याकडे असतं. मला काय सांगायचंय, साधारण ही लक्षणं त्यांच्या ठिकाणी दिसली की समजायचं श्रीमंत आहेत. तसं ही लक्षणं त्यांच्या ठिकाणी जर दिसत असतील तर समजायचं त्यांना ब्रह्मज्ञान झालं आहे. तर या घरी शांती. मी गेले 8 दिवस मला कळालं की माझी सेवा आहे, तेव्हापासून मी फक्त अभंगच शोधतोय. अभंग मी पाठही केलं नाही, आज फक्त बघून आलोय बरं का, अभ्यास केलेला नाही. शोधण्यामध्येच माझा वेळ गेला. हा घेऊ का, तू घेऊ, तू घेऊ, मला घ्यायचं मोकळी म्हणा रसाळवाणी, हा समोर आला. 80 या संपत्ती आम्हा सोयी, हा समोर आला. बरीच अभंग समोर आले पण मला जरा असं हे बरं वाटलं. तया घरी शांती क्षमा दया, ज्यांच्या हाती भक्तीचं वर्म अशा प्रकारे सापडलेलं आहे त्यांच्या घरी काय काय आहे? संपत्तीचा विचार करत असताना एक भौतिक संपत्ती आहे, एक दैवी संपत्ती आहे आणि तिसरी येते ती आध्यात्मिक संपत्ती आहे. आपण सर्वजण भौतिक संपत्तीने अशा प्रकारे संपन्न आहोत. काही जर स्वर्गामध्ये गेला असेल तर दैवी संपत्तीने संपन्न आहे, पण आध्यात्मिक संपत्तीचा जर विचार केला तर ही सगळी संपत्ती एका बाजूला आणि शांती एका बाजूला. शांतीम अधिगच्छति. शांती 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 म्हणजे काय हो? तुकोबारांनी सांगितलं माझं लग्न कोणाशी झाले ठाऊक आहे? शांती पतिव्रती झाली. परिणय न परिणय शब्दाचा अर्थ लग्न. कोणाशी लग्न झाले? जी साध्य शांती आहे, साधन शांती नव्हे, साध्य शांती आहे, त्या शांती बरोबर माझं लग्न झालेलं आहे. महाराजांच्या जीवनामध्ये ती मुद्रा पाहिली तर तुम्ही लक्षात येईल की शांत मुद्रा आहे महाराज. एखाद्याला पाहिल्यानंतर अमादित्वम अदम्बित्वम अहिंसा शांती राजबम, इथे असं विचार आलेला आहे. अहिंसा पदाचं चिंतन करताना, शांतीचा विचार करताना वर्णन केले की एखाद्याला पाहिल्यानंतर आपली भोवई सुद्धा उचलली नाही पाहिजे, ही शांती आहे. अनाक्रोश अशा प्रकारची जी क्षमा आहे ती त्यांच्या ठिकाणी आपल्याला विशेषत्वाने दिसत होती. जरी रागावले तरी त्यांचा उसना राग असायचा. विठ्ठल थोडस महाभारतातलं उदाहरण तुम्हाला जर शांतीबद्दल सांगायचं असेल, पहिलंच पद आहे ना, तया घरी शांती क्षमा दया. नाथ महाराजांच्या शांती संबंधाने आपण काय घेऊ? उदाहरण घेऊ. शांती ब्रह्मगुरुवरी परिकृत बाबा ते पाठामध्ये सांगायचे. एकदा एका सद्ग्रस्ताच्या मुलगीचे लग्न आणलं. आर्थिक अडचण होती आणि तू काहीतरी कोणाकडून मदत मिळेल म्हणून तो फिरत फिरत कुठे आला? पैठण क्षेत्री आला. मराठवाड्यामध्ये त्याला कुचरवटा म्हणतात. जिथं बसून गावातले सगळे सातबारे तपासले जातात त्याला काय म्हणायचं? कुचरवटा. तिथे सगळी मंडळी बसली होती आणि तो आल्यानंतर विचारतो, म्हणजे माझ्या मुलगीचं लग्न आडले कोणी मला मदत करेल का?
जरूर करू म्हणले, पण एकच आहे, आमच्या गावामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज राहतात, त्यांना राग येईल असा काहीतरी अपराध करायचंय, गुन्हा करायचंय, मग तुझं काम होईल. तो म्हणला, एरवी काही न करता लोकांना राग येतो, आणायला कशाला लागतो, गुन्हा न करता माझं बघा, तुम्हाला पदोपदी तुम्हाला अनुभव आहे प्रवास करताना. थोडं सर म्हणलं तरी माणूस काय करतो, जीव घ्यायला नाही घरात माणूस, इतकं भयानक आहे प्रवास. त्यामुळे शांतीला धरा, विठ्ठल. आणि जेव्हा त्याला सांगितलं, त्याने सांगितलं काय अडचण नाही म्हणले, फक्त मला नाथांचं घर दाखवा म्हणे. तो निघाला, नाथांचं घर दाखवल्यावर पायातल्या वाहना सुद्धा चपला त्याने काढल्या नाहीत, सरळ देवघरामध्ये पोहोचला. अंतर्यामित्वानं नाथ महाराजांना कळालं कशासाठी स्वारी आलेली आहे. नाथ महाराज म्हणले, या 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 या, आपलं स्वागत आहे. आपल्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी इतकं प्रेम आहे की तुम्ही पायातल्या वाहना सुद्धा काढायचं विसरला. ज्याच्यासाठी या वाहना घेऊन मी आलो होतो, म्हणजे येणकेन प्रकारेनं नाथांना राग येईल म्हणून मी वाहना घातल्या, तर उलट झालं म्हणले. नाथ उलट काय करत, आपलं स्वागत करतात. एवढ्यावरती नाही थांबले. नाथ महाराज म्हणले, पूजा आटोपली, पानं मांडली जातील, नैवेद्य तयार आहे आणि भोजन केल्याशिवाय जाऊ नका. तो इतका खजीर झाला, तरी सुद्धा त्याचं साध्य त्यांनी साधायचं ठरवलेलं होतं. आणि त्यांनी गिरजाबाई आई साहेब वाढत असताना त्यांनी पटकन पाठीवरती उडी मारून बसला. नाथ महाराज आई साहेबांना म्हणायला लागले, पडतील सांभाळा, अतिथी देवो भव, अतिथी आहेत. नाथांच्या कोट्यावधी पटीनं शांती कोणाजवळ होती, गिरजाबाई साहेबांच्याकडे होती. काळजी करू नका म्हणले, पाठीवरती हरिपंडिताला वागवून सवय, पाहुण्यांना पडू येणार नाही. तो रडायला लागला महाराज. पायात वाहना ठेवून देवघरापर्यंत आलो तरी राग नाही आला. एखाद्या वेळेस वडिलांना बोललेला माणूस सहन करतो, आईला बोललेलं सहन करतो, पण आपल्या पत्नीविषयी काही जर गुन्हा झाला, द्रोह झाला तर सहन करत नाही महाराज. लक्षात ठेवा, रामचंद्र प्रभूने सहन केलं नाही, बाकीच्याच काही घेऊन बसला तरी सुद्धा नाथांना राग आला नाही. शेवटी तो रडा लागल्यानंतर कारण विचारलं, तुम्हाला जेणेकरून राग येईल याच्यासाठी माझे काय चालले होते, प्रयत्न चालले होते. तुम्हाला जर राग आला असता, तुमची जर शांती अशा प्रकारे भंग झाली असते, तर माझ्या मुलगीचं लग्न झालं. एवढंच ना, त्याला म्हणलं काय अडचण नाही, उसणारा म्हणतो म्हणलं, हातामध्ये काटे घेतले मागे लागले. माझा मुद्दा संपला. शांती आहे, शांती. कोणती शांती? निज शांती म्हणे, चला निज शांती. प्रपंच रचना सर्व ही अहंता ममता दवडून निज शांती बरेली. दोन प्रकारची शांती, एक साधन शांती आहे आणि दुसरी साध्य शांती आहे. श्रेय ही ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फलत्यागात त्यागात शांती अनंतर. त्यांनी भगवत चिंतना व्यतिरिक्त दुसरं काही केलेच नाही. सर्व गोष्टीचा त्याग केल्यामुळे ते शांती स्वरूप प्राप्त. भक्तीचं स्वरूप सांगताना सांगितले, शांती स्वरूपाच तया घरी शांती क्षमा
इथे क्षमा विचारेल का? क्षमा कशाला म्हणायचं? ऐतिहासिक उदाहरण आहे. जगाच्या पाठीवर क्षमा सांगण्याकरता दुसरं उदाहरणच नाहीये. जगरू तुकोबार यांच्या जीवनचरित्रातले फार गोड प्रसंग आहे. क्षमा कशाला म्हणायची? मंबाजी बुवाने आपल्या एकत्रितपणे 20 काट्या एकत्रित आहेत आणि त्या काट्यांनी तुकोबाऱ्यांना मारलं तरी तुकाराम महाराज मंबाजी बुवाला विचारतात कीर्तनाला यायचं का? याला म्हणायची क्षमा. दुसरा एक विचार महाभारतामध्ये आलेला आहे क्षमेचा. जास्त वेळ घेणार नाही कारण मला 5 चरण आहेत थोडस माझ्यासोबत. फार मोठं डोंगर आहे. 11:15 11:30 वाजल्यावरून पहिल्या चरणामध्येच आपण आहोत. त्याच्यामध्ये तसं एका दिवसामध्ये हा नाही, फार मोठं अशा प्रकारे त्याच्यामध्ये चिंतन आहे. ज्यावेळेस सगळे कौरव गेले आणि फक्त शिल्लक राहिला दुर्योधन आणि अश्वत्थामा. त्या अश्वत्थाम्याने सांगितलं मला सेनापती करा. अरे सेना शिल्लक राहिलेली सेनापती करा म्हणले. काय असं कुठं असतं का? म्हणजे बायको असेल तर पती, पती असेल तर पत्नी. सापेक्ष भाव आहेत ना, अशी सापेक्षता आहे ना त्याच्यामध्ये. त्यावेळेस ठीक आहे म्हणले, तुला केलं. 1 दिवसाचा का विना मला मुख्यमंत्री पंतप्रधान असं ते काहीतरी धरून चालला. ज्या वेळेस अशा प्रकारे हा अश्वत्थामा आलेला आहे, पांडव समजून पांडवाची 5ही मुलं अश्वत्थाम्याने काय केला? त्याचा शिरच्छेद केला आणि 5ही मस्तक घेऊन कुठे गेला? दुर्योधनासमोर गेला. म्हणली अरे 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 म्हणली हे पांडव नसून हे पांडवांची काय आहेत? मुलं आहेत. ज्या क्षणी अशा प्रकारे द्रौपदीला कळालं आणि अर्जुन लागलीच आलेल्या अर्जुनाने विचारलं, ज्या कोणी या 5ही मुलाचा अशा प्रकारे हत्या केलेली आहे त्या नराधमाला, त्या हत्याऱ्याला तुझ्या समोर काही क्षणामध्ये उपस्थित करतो. म्हणून अश्वत्थाम्याला तिने काय केलं? उपस्थित केलं. अश्वत्थाम्याला उपस्थित केल्याबरोबर अर्जुनाने द्रौपदीला विचारलं, सांग म्हणले याच्याशी कोणता व्यवहार करायचा सांग. ज्याने तुझी 5ही मुलं हिरावून घेतलेली आहे त्याच्याशी कोणता व्यवहार करायचा सांग. द्रौपदीला एका क्षणार्धामध्ये सांगितलं, माझी अशी मुळीच इच्छा नाहीये की हा अश्वत्थामा नावाचा जो मुलगा आहे तो तिच्या आईपासून परका व्हावा आणि हे दुःख तिला त्याच्या आईला भोगावं. जे मी दुःख आता अनुभवते, 5ही मुलं माझी गेलेली आहेत, ते दुःख मी स्वतः अनुभवते. हे दुःख अश्वत्थाम्याच्या आईच्या वाटेला जाऊ नये ही माझी इच्छा आहे. याला म्हणतात क्षमा. दया घरी शांती क्षमा. पुढे चला दया. त्याची याच्यामध्ये पण चिंतन आलेली आहेत. दया ती ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवडिता नकळसी सोना साना थोर. दयेची व्याख्या केलेली आहे. ज्ञानोबाऱ्यांच्याकडे चला दयेचा विचार सांगतात ज्ञानोबारे. दया तेथी धर्म तेथे सुखा गमू. जिथं दया आहे ना तिथे धर्म आहे. धर्म. दया घरी शांती क्षमा. दया किती दया आहे. पुन्हा चला नाथांच्याकडे. काशी रामेश्वरावरून आणलेलं पाणी नाथ महाराजांनी ज्येष्ठ वैशाखामध्ये रणरण त्या उन्हामध्ये गाढवाला पाजलं. ही काय आहे? दया आहे. दया. दया भूत दया मानसी असं वर्णन केलेले की यांच्या घरी ही सगळी काय करतात? नांदतात. महाराज मुक्कामाला गेलेत. मुक्कामाला भक्तीची ती वर्म जयाची हाती तया घरी. घरी शब्द वापरलाय बरं का. दया घरी शांती क्षमा दया. हे तर अशा प्रकारे दैवी संपत्तीचे गुण त्यांच्या ठिकाणी आलेलेच आहेत. दया भूतेश्वर लोलोत्तम मार्दवम रीर चापलम. अभयम सत्व संसिद्ध ज्ञान योग व्यवस्थिती ही दानम दमश्य यज्ञश्य स्वाध्याय सपार्जवम. पुढं अहिंसा सत्यम क्रोध ताक शांती रतैशोनम दया भूतेश्वरोत्तम मार्दवम रीर चापलम. हा पुरावा का दिला? दैवी संपत्तीचे गुण त्यांच्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणी भौतिक समृद्धीला सुद्धा कमी नव्हती हे सांगण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात,
आपल्याकडे थोडीफार काही भौतिक संपत्ती असते, थोडं काही बँक बॅलन्स असतो, थोडं काही गाडी घोडा असतं, तर आपण आपली आकड वेगळी असते. पण ज्यांच्या दारामध्ये अष्टमहासिद्धी लोळून घेतात माणूस, उपकरणे वर्णन केलेले पुढे मी प्रमाण म्हणून जाईल. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, द्वारी अष्टमहासिद्धी ओळंगिती ओळंग घेतात, लोळून घेतात. दुरी दवडिता नवजती, त्यांना आपण अशा प्रकारे दौडायचा प्रयत्न जरी केला तरी त्या जात नाहीत. काय करतात, संतांना विनंती करतात, आम्हाला आश्रय द्या. एकदा मी ऐकलेली सुंदर कथा राऊतदादांच्याकडून, ते फार सुंदर आहे. पैठण क्षेत्रामध्ये एक फार मोठी योगी राहत होते आणि श्रीखंड्याच्या रूपामध्ये परमात्मा कोणाच्या घरी राहतात, नाथांच्या घरी. त्या योगी पुरुषाला सुद्धा नाथांचं काय महत्व आहे हे पटवून देण्यासाठी किंवा अधिकार अशा प्रकारे करावा म्हणून एक सुंदर अशा प्रकारची रचना केली, एक प्रसंग निर्माण केला डोळ्यांनी. आणि त्या योगी पुरुषाला म्हणायला लागले, आपल्या नाथांना म्हणायला लागले, म्हणजे आपण त्या योगी पुरुषाला भोजनाचं निमंत्रण देऊया. काय जे ज्ञानी माणसं असतात ना, ते आग्रह कधी करत नाहीत. ठीक आहे, जसं असेल ना तसं. आग्रह भूमिका त्यांच्या ठिकाणी नसतो, दुराग्रह नसतो त्या ठिकाणी. मोठी माणसं ती असतात, आपण पाया पडण्याच्या अगोदरच ते पहिला काय करतात, लवतात महाराज. त्याच्यामध्ये नाथांना हा विषय बोलल्या बरोबर आता म्हणले काय अडचण नाही, जाऊ म्हणले. त्यांना भोजनाचं निमंत्रण द्यायचंय ना, जाऊ म्हणले. यांनी आदल्या दिवशीच प्रवचन सांगितलं, तो आपल्या पेठेमध्ये जो नाथ आहे ना, तो प्रवचन वगैरे करतो ना, काही लोक त्याच्याकडे येतात ना, तो आपल्याकडे येतोय. एकरी भाषा वापरली बघ त्याने, आपल्याकडे येतोय. ह्या अगोदरच त्यांनी काय सांगितलं, हो सांगितलं. ठीक आहे, नाथ महाराज गेले, श्रीखंडाच्या रूपामध्ये ते असले गेले, त्यांनी निमंत्रण दिलं, ते आले. ज्या दिवशी हा येणार आहे, हा रिद्धी सिद्धीचा उपासक होता आणि त्याला रिद्धी सिद्धी प्रसन्न होत्या. सकाळी उठल्यानंतर तो रिद्धी सिद्धीची पूजा करायचा. पूजा करायला बसल्या पण देवी समोर यायला तयार नाही. म्हणजे आज काय झालंय, मी पूजेला बसलोय परंतु रिद्धी सिद्धी नजरेसमोर यायला तयार नाहीये. असा कालावडा झालेला होता. म्हणले ठीक आहे, जाऊन येऊ म्हणले, नंतर पाहू म्हणले. निघाला. गेल्या बरोबर महाराज नाथांच्या त्या वाड्याच्या समोर ही रिद्धी सिद्धी रांगोळी काढत होती. रांगोळी काढत असताना पाहिलं आणि आपल्या जी ध्यानामध्ये देवी येत नाहीये, पूजेमध्ये आज आलेली नाहीये, ती इथं रांगोळी काढते. पाहिल्या बरोबर म्हणलं पहिला देवी घेऊ म्हणले. आज पूजा घडलेली, दर्शन घडलेलं नाहीये. जवळ गेलं, हो म्हणले, बाजूला मेल्या. तुला का कळतं ना म्हणले कुणाच्या पाया पडायचं. आम्ही नाथांची सेवा करण्याकरता इथं आलेलो आहे आणि तू काय करतोस, त्याच्या देखत आम्हाला इथं तू काय करतो, मोठं समजतोय, आमचं दर्शन घेतोय, हो म्हणले बाजूला. ते सगळं झाल्यानंतर म्हणले, त्याच्या लक्षात आलं, म्हणले
हे काही सामान्य म्हणजे ज्यांना मी सर्वश्रेष्ठ मानत होतो अशा ज्या देवी रिद्धी सिद्धी आहेत त्या सुद्धा नाथांच्या घरी काय करतात, रांगोळी काढतात. अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी नवजाती दुरी दवित. अष्टमहासिद्धीचा कोणाला पाड, अष्टमहासिद्धीचा कोणाला पाड, अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड, वाहू निधी आड कोणी तया. ज्ञानोबाने एकदाच रेडा बोलवला, ज्ञानोबाने एकदाच भिंत चालवली. संत महात्मे याचा स्वीकार करीत नाहीत. नवजती दुरी दवडिता बाजूला केलं तरी ते जात नाहीत. नाथांनी सिद्धींचा विचार करत असताना साधारण 21 काहीतरी सिद्धी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुख्य सिद्धी सांगितले त्या 8: अनिमा महिमा गरिमा लगिमा प्राप्ती प्राकाम्य वशित्व ईशित्व. कीर्तनात सांगायचं असलं तर सगळं पाठच करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल महासिद्धी ओळखद्वारे म्हणून जाऊन चालत नाही. त्या कोणत्या कोणत्या सांगितल्या पाहिजेत ना, त्याचं मोठं पुन्हा चिंतन सांगता आलं पाहिजे. अनिमा कोणती, महिमा कोणती, लगिमा कोणती. लक्षात आलं का? त्या सगळ्या सिद्धीत ज्ञानोबाऱ्यांजवळ होत्या. तो तीर्थावळीतला प्रसंग तुम्हाला सांगतो. ज्ञानोबाऱ्या ज्ञानी आहेत आणि नामदेव महाराज भक्त आहेत. तुम्हाला इथे थोडासा फरक करून सांगतो. तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये मारवाड प्रांतामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे आवर्षण पडलेलं आहे, पाण्याचा थेंब नाहीये, तळाशी वीर गेलेली आहे, प्रचंड ताण लागली नामदेव महाराजांना. पण ज्ञानोबाऱ्यांनी काय केलं, महाराजांनी अनिवार्य सिद्धीचा उपयोग केला आणि चिमणीचं रूप घेतलं आणि कुठे गेले, जे काही डबकं होतं ना त्याच्यामध्ये आपली चोच बुडवली, पाणी तृप्त झाले, तृषापीडित होते, तृषाटकांत जीव झाला होता, ताण भागवली आणि आले. तुमच्या भाषेमध्ये ज्ञानोबाराय नामदेव महाराजांना कन्व्हिन्स करायला लागले. म्हणले आता आपण काय करू, तुम्हाला मी या सिद्धीचा अशा प्रकारे सिद्धीची माहिती देतो आणि तुम्ही पुन्हा काय करा म्हणले, आणि त्या गिरीच्या तळाशी जाऊन काय करा, तुम्ही आपले ताण भागून घ्या. नामदेव महाराज म्हणले माझं जगजीवन परमात्मा पंढरीश आहे, त्याला वाटलं तर तू माझी ताण भागवेल, नाही तर मी असाच मरेन म्हणले. एवढं म्हणता क्षणी महाराज तो खूप होता ना, ती वीर होती ना अशी ओसंडून व्हायला लागली. तेव्हापासून आज तिथे अजून दुष्काळ नाही म्हणतात बरं का. मला काय सांगायचंय, या सगळ्या गोष्टी ती मंडळी काय करतात, अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी नवजती दुरी दवडिता, त्या अष्टमहासिद्धीचा स्वीकार करीत नाहीत. त्यांचा आणखीन काय गुणविशेष सांगत असताना तुकोबारे म्हणून करतात की त्यांच्या ठिकाणी शोधून जरी पाहिलं तरी दुष्ट गुण मिळत नाही. नवजती दुरी दवडिता परिवर्तन केलेले तेथे दुष्टगुण, गुण शब्दाचा अर्थ दोष यायचा बरं का. तेथे दुष्टगुण न मिळे, कारण का तुम्ही म्हणाल कसं काय तुम्ही ठरवणार आहे का, नाही.
कवीला हे स्वातंत्र्य असतं की कोणत्या शब्दाची योजना कुठं करायची आणि कोणत्या अर्थाने करायची, हे कवीचं काय असतं, स्वातंत्र्य असतं. अत्यंत शृंगार रसातला शब्द सुद्धा तो शांत रसामध्ये कवी आणू शकतोय आणि शांत रसातला शब्द सुद्धा कुठे आणू शकतोय, आणू शकतो. त्याच्या ठिकाणी हे काय आहे, सामर्थ्य आहे महाराज कवीच्या. जेवढं स्त्रीच्या ठिकाणी आसक्त चित्त असतं तेवढाच तो महात्मा भगवंताच्या ठिकाणी आसक्त असतो. हे सांगत असताना महापुरुषाचे चित्त चारियाही वस्तुगत ही ओवी आहे तिथे. बघा तुम्ही, जसं एखादा स्त्री लंपट पुरुष अशा प्रकारे स्त्रीच्या ठिकाणी असं आसक्त होऊन बसलेला आहे, तसा तो महात्मा भगवंताच्या ठिकाणी आसक्त आहे. सांगितलंय शृंगारस, पण सांगायचंय शांतरस. विठ्ठल काय जाणकार मंडळी असले की सांगायला, चिंतन करायला मजा येते. चिंतन सुचतं महाराज, लक्षात आलं का? चिंतन सुचणं. आगा चंद्रकांत द्रवता किरे होय, तर ती हातवटी चंद्रिके आहे, तरी वक्ता तो वक्ताचे नव्हे श्रुतीने. बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो की आता काय सांगावं असं वाटतं, आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की काय काय सांगावं. मला कीर्तनामध्ये खूप आनंद येतो, पंढरीमध्ये, आळंदीमध्ये, आणि इथं आल्यानंतर सुद्धा. मी बऱ्याच वेळा पाहिले की इथं आल्यानंतर एक वेगळं सुचत जातं बरं का. आणि तशी अपंगाची निवड पण मी करून येत असतोय. काहीतरी चिंतन आपल्यालाही व्हावं, तुम्हालाही चिंतन घडावं. तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, सशेष आणि निशेष. सशेष म्हणजे थोडा तरी, एखादा तरी अवगुण त्याच्या ठिकाणी दिसतो. शापादपी शरादपी आहे, प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद त्यांच्या ठिकाणी, पण काम गेला नाही. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद आहे, पण क्रोध नाही गेला, लोभ नाही गेला. पण इथे मात्र तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण, मिळेची ना घ्या किंवा दिसेची ना घ्या. जो पाठ तुमचा असेल तो घ्या. हे तुम्हाला इथं नाही, पण आम्हाला ते पंढरपुरातले सासरवास आहे. तुम्हाला हा पाठ आहे, तो पाठ आहे, पण ते गाथा बारकाईने जे बघतात त्यांना हे पाठ असेल, बाकी ज्यांना पाठच नाही त्यांना काय विशेष नाही त्याचा. पाहता अवगुण, मिळेची ना अथवा दिसेची ना. शोधून पाहायचा म्हणला तरी एखादा अवगुण त्याच्या ठिकाणी नाही. गुणाची खाण आहे महाराज, गुणाची खाण. लक्षात आलं का? म्हणून तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. महाराजांनी वर्णन केले, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी मोड. साखरेमध्ये काही टाकाऊ पदार्थ कुठला आहे का? साखर घ्या, खडीसाखर घ्या, साखरेचा कण समोर घेतला आणि कुठून खायचंय, कुठलं टाकायचंय, काय नाही. सर्वांगी, कुठूनही सुरुवात. पेढा कुठूनही सुरू करू शकताय. आंबा खायचं म्हणलं तर साल काढली पाहिजे, कोय काढली पाहिजे, मग रस घेतला पाहिजे, पण पेढा कुठूनही सुरू करा, खाता येतो. तसं संतांच्या बाबतीमध्ये विचार केला तर संतांच्या ठिकाणी दुष्ट गुण दिसतच नाही. तुम्ही मला सांगा, महाराजांचं एवढं समग्र जीवन पाहिलं, महाराजांच्या बद्दल काही कुठे बोट लावण्यासारखी जागा कुठे विचारायचं नाही. त्यांचं जीवन मी सांगताना बोलू अगोदरच की ज्याच्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी बसतील ते सांगणार आहे. त्याच्यामध्ये अष्टमहासिद्धी ओळखतीद्वारे इथे महाराज सुद्धा साक्षीला असतील, तुम्ही स्थानिक मंडळी सुद्धा साक्षीला असाल. महाराजांनी कधीही प्रपंचाची चिंता केली नाही, काळजी केली नाही, आणि जमीची बाजू सांगतो, महाराजांना काहीच कमी पडलं नाही. लक्षात ठेवा. स्वतः जावई बापू सुद्धा ती कीर्तनाला एवढे उपस्थित आहेत. मला वाटते 3 मुली 2 मुलं, एवढा मोठा प्रपंच असताना सुद्धा महाराजांची जमीन हा असा कुठला विषय नाही, कोणत्याही प्रकारचं काही साधन नाही. पण मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत की स्वतः महाराजांचं जाऊ द्या, परमादरणीय परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण पुन्हा महाराज माझ्या घरी साधारण 25 वर्ष काहीतरी 8 दिवस उत्सवाला ते राहत होते. किती दिवस? त्यांचे एवढे उपकार आहेत आमच्यावरती की आम्ही आयुष्यभर जरी कीर्तन केली तर ते उपकार संपणार नाहीत. आणि आम्ही किती देत होतो माहिती आहे? 700 रुपये देत होतो. 700 रुपये. विठ्ठल एखाद्या ठिकाणी कीर्तनाला गेला आणि जर तुमचा प्रवास खर्च निघत नाही असं पाहिलं तर पुढच्या वर्षी त्याची तारीख आपण ठेवीत नाही. महाराज पाटील महाराज इथे साक्षीला आहेत की महाराजांनी अशा प्रकारे
मला दुसरा एक मुद्दा सांगायचा, मी सांगितलं मगाशी महाराज गैरहजर होती, बाजूला गेली होती. हार जो ठेवलाय मी गळ्यामध्ये, तो जय विठ्ठल होईपर्यंत महाराज हार ठेवत होते, म्हणून आज ठेवलाय हार. विठ्ठल विठ्ठल. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी अशा प्रकारे सांगू शकतोय. असा महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे अभ्यासक मंडळ आहेत. अशा प्रकारे वेदशास्त्र संपन्न साखरे महाराज असतील, वेदशास्त्र संपन्न चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर असतील, राऊत महाराज असतील. कदाचित मला असं संभ्रम वाटतो की अशाही महापुरुषांजवळ जे ग्रंथ काहीतरी कमी जास्त असतील ते सुद्धा ग्रंथ महाराजांच्याकडे मिळतील. असा कोणता ग्रंथ विचारायचा नाही की तो महाराजांजवळ नाहीये. ज्या पैशातून आपला प्रपंच सजवायचा त्याच पैशातून यांनी आपला परमार्थ सजवला. मला दुसरा मुद्दा इथे जोडायचा आहे की कमी पडलं नाही त्यांना त्याचं करणे. अष्टमाळा सिद्धी ओळखती बारी असं म्हणतात बरं का. काही गोष्टी मी अनुभवते, मला सांगायचं नाही त्या गोष्टी. काही गोष्टी परमार्थातले वर्म सांगून म्हणतात, असं असतं ते. न सांगावा जरी असो द्यावा ब्रह्म, न सांगावे ब्रह्म जरी असो द्यावा ब्रह्म. लोकांनी आपल्याला मूर्खच म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. आपल्या परमार्थाला पुष्ट लागणार नाही त्याच्यामुळे. लक्षात आलं. महाराजांच्या जीवनामध्ये एकदा भक्त या भूमिकेमध्ये आला तर त्याने जी काही इच्छा करायची ती अगोदर पूर्ण होते. महाराज इच्छा फक्त केली. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. मानसपुत्र म्हणून ज्या सुरदास महाराजांना त्यांनी आपल्या जवळ केलं, देखण्या माणसाला, बुद्धिमान माणसाला सुद्धा अशा प्रकारे डोकं आपण शिकवणं जड जातं. पण शासन सुद्धा सांगतो दोन्ही डोळे नाहीत म्हणजे काय, तो पूर्णतः काय निकामी. अशा पूर्ण अंध पुरुषाला सुद्धा भगवद्गीता क्रमांकासहित पाठ करावी. मी आळंदीमध्ये 7-8 वर्ष राहिलो तरी मला क्रमांकानं सांगता येणार नाही. कुठला श्लोक सुरुवात केला मी सांगेन. सुंदर गायन करतात, रागाचं ज्ञान, मृदंग वाजवलं. मी थोडस अभ्यासलंय. तुमच्याकडे तर आता मोबाईल झाला, ऑनलाईन तुम्ही ते मृदंग वगैरे सगळं बघायला लागलाय. ते कल्याण मासिक वगैरे बघायचं, काही ते मृदंगाची काहीतरी बोलाची वही आणायची आणि त्याच्यावरती घरी बसून 10 असा वाजवायचा, का असा वाजवायचा, अशा पद्धतीनं स्वतः शिकून त्यांनी सुरदास महाराजांना शिकवलेले. मला वाटते महाराष्ट्रातले जेवढे पक्वाजी शिकवणारे शिकणार आहेत त्यांच्यामध्ये आणि महाराजांच्यामध्ये हे एवढं अंतर आहे. लक्षात आलं असेल. वाजवणाऱ्यांच्या सुद्धा लक्षात येते. लक्षात ही भूमिका आहे त्यांच्या लक्षात. म्हणजे एक अंध पुरुषाला पूर्ण जीवन अंधकारमय, पण आंधळ्या मुलग्याच्याही जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश ज्यांनी टाकला ते पूज्य काळजी महाराज आहेत. तुम्ही असं म्हणाल संत कसे असतात, ही संतांची सगळी लक्षणं त्या ठिकाणी बसतात. लक्षात ठेवा. दया करणे जी पुत्रासी तेची दासा आणि दासी. जे पुणान महाराजांना प्रेम दिलं त्या प्रेमामध्ये आणि सुरदास महाराजांच्या प्रेमामध्ये तिळभर सुद्धा अंतर नाही. मी इथं सांगू शकतो एखाद्या वेळेस महाराजांची पुणान महाराजांची आठवण त्यांनी केली नसावी, पण सुरदास महाराजांना त्यांनी विसरले नाही. सोबतच असायचे महाराज, जोडी शिष्याची जोडी सोबतच असायची आणि इतके भर चालायचे. सुरदास महाराज त्यांच्या मागं पळायला लागायचं. आम्ही चित्र पाहिलंय. लक्षात ठेवा. हे मी का वर्णन करतोय? त्यांच्या निमित्तानं शिवाय माझं कर्मप्राप्त काय कर्तव्य. कीर्तनकारांनी समय जाणावा, प्रसंग जाणावा, वेळ जाणावी, सभा जाणावी, श्रोते जाणावी, समय सूचकता असावी कीर्तनकाराला. लक्षात ठेवा. तर मग काय होतं माहितीये का, मांडवाच्या पुढे आणला म्हातारा अशी परिस्थिती होती. त्यामुळे समय जाणार भलते नाना भलते असे काय अशी मंडळी जन्माला येण्याकरता इतिहासाला सुद्धा वाट बघावी लागते. लक्षात ठेवा.
तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन सांगेन की एखाद्या वेळेस नवीन शिकणाऱ्या मुलग्याला सुद्धा आमच्याकडे येत असताना भीती वाटते, आमचा अशा प्रकारे स्वीकार करतील की नाही, आम्हाला सांगतील की नाही, हा संकोच त्याच्याजवळ आहे. पण महाराजांकडे येत असताना एखादा नौखा जरी असला तरी त्याला संकोच वाटत नव्हता. पाटील मी बरोबर बोलतोय ना? त्यांना असं वाटायचं की गुरु सर तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहे त्या गोष्टीच. कधीही मनामध्ये शंका आली नाही की माझा ते स्वीकार करतील का, मला ते शिकवतील का. पण आमच्याकडे येत असताना माणसं 10 वेळा विचारतात तुम्ही आम्हाला हे सांगाल का. शंका असते, त्यांच्याजवळ शंका नव्हती. आपल्या अंतःकरणामध्ये स्पर्धा आहे, त्यांच्या अंतःकरणात स्पर्धा नव्हती. जमीची बाजू लक्षात ठेव. फार माझा विचार असं चाललेला आहे, अष्टमहा सिद्धी ओळगती द्वारी नवजती धुरी दवडिता तेथे पुष्ट गुण न मिळे निशेष. हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये बसतं महाराज. का बरं? चैतन्याचा वास झाला माझी, त्यांच्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाची अभिव्यक्ती झालेली असल्या कारणाने चित्त चैतन्या पडता मिटी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. चित्तम चित्त विजानयात. चित्त शब्दातला तकार बाजूला काढला की ते चित्त होतं. चित्तम चित्त विजानयात, चित्ताचे चैतन्य झाले. यातायात निमाले घणानंद जे, ज्यांच्या जीवनामध्ये चित्ताची आणि चैतन्याची मिठी पडलेली असल्या कारणाने त्यांच्या ठिकाणी हा दोष. आता सर्वत्र जर भगवंताला पाहत असतील तर तिथे पुढे बाकी जातीपातीचा विचार किंवा जवळचा लांबचा करतील का? संबंधच येत नाही. का करतात ते तसं? तेथे दुष्ट गुणांना मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. ज्या चरणाकरता मी हा अभंग घेतलाय ते अत्यंत महत्वाचं चरण 4 आहे. संतुष्ट हे चित्त सदा सरोकार, संतुष्ट हे चित्त सदा सरोकार, एरवी मी वेळेमध्ये थांबतो, क्षमा मागून सांगतो. 10-15 मिनिट वेळ जरी झाला तरी मला क्षमा मागून तुम्ही मला काय करायचं ऐकायचं. विठ्ठल 21 वर्षातला माझा हा पहिला प्रसंग असेल की मी वेळ मागून घेतोय. वेळेच्या अगोदर थांबणारा माणूस वेळेच्या पुढे जावा हे त्या महापुरुषाच्या अधिकाराचं वर्णन आहे. तुम्हाला सांगू का, किती जरी बोललं तरी बोलावंच वाटतं. ज्ञानोबा म्हणतात, काय सांगावं म्हणले, निवृत्तनाथ महाराजांना ज्ञानोबांनी काय केलेले, जागं केलेले. अरे पदाची कोण नसंडिता बोलणारा तू, अशी प्रतिज्ञा केलेली आहे की त्या श्लोकाच्या अन्वयाने मी ओव्या लिहीन, त्याच्या पुढे मी जाणार नाही. तरी सुद्धा ज्ञानोबाराय 100 ओव्या संतांबद्दल लिहायला लागले. ज्ञानोबारायांना निवृत्तनाथ महाराजांनी सावध केलं, म्हणजे ज्ञानराजा म्हणजे सावध हो. तेव्हा ज्ञानोबारायांनी थोडस काय केलेलं महाराज, सावध पवित्रा घेतला आणि उत्तर काय दिले, बोलत बोलत ढसाळ गेलं. संतांचं वर्णन करताना मला भान राहिलं नाही, 12 वाजले. विठ्ठल कसं समजून घ्या.
आपलं चिंतन चाललंय संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, सदा सर्व काळ हे चित्त संतुष्ट. सम हा उपसर्ग आहे, तुष्य तुष्य हा धातू आहे, तुष्यती तुष्ट. विशेष प्रकर्ष करून ज्यांच्या अंतःकरणामध्ये संतुष्टी प्राप्त झालेली आहे, जगामध्ये एकच वर्ग आहे जो प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी जीवन जगतो, संतुष्ट जीवन जगतो, फक्त संतांचा वर्ग आहे. त्याच पावलावरती पाऊल टाकत असताना ज्यांनी यांनी प्रवास केला ते थोडस बारकाईने पाहिले. प्रपंचामध्ये त्यांच्या जीवनामध्ये कधी कमी जास्त झालं म्हणून समाधान बिघडलं असं कधी झालं नाही, पण परमार्थामध्ये त्यांना कमी जास्त चालत नव्हतं. तुम्हाला आणखीन एक बारकावं सांगू, तुम्ही मठातली माणसं आहे, दुसऱ्या माणसाने सुद्धा त्या स्पीकरचा कमी जास्त आवाज केलेला महाराजांना चालत नव्हता. मी 21 वर्षामध्ये किती ऑब्झर्वेशन केलं असेल महाराजांचं लक्षात घ्या. मला कधीतरी वाटायचं बरं का, महाराज समोर महाराज आहेत, 8-9 सेवा झाल्या, मी त्यांना अगोदर सांगितलं मी घरचा माणूस आहे, असं काही नाहीये, मी आजची सेवा मी श्याम महाराजांना करण्यासाठी महाराजांना मी सांगितलं होतं, मी राहतो बाजूला, म्हणजे काय नाही. 200 अशा वक्त्यांना आम्हाला ऐकायला भेटेल, त्यांना बोलवा सांगितलं होतं मी, त्यांच्या काही अडचणी आल्या म्हणून मला पुन्हा करावं लागलं. पण माझी सुद्धा अशी मनी मानसी इच्छा होती की महाराजांचं वर्णन मला करायला भेटलं पाहिजे. फार सांगायचं म्हणलं तर पूर्णानंद महाराज स्वतः सांगत असतात बऱ्याच वेळा की ज्यांच्या निमित्ताने कीर्तन सेवा करायची आहे त्या कीर्तनकाराला त्या व्यक्तीचं समग्र जीवन माहिती पाहिजे. नाहीतर ज्यांना जीवनच माहिती नाहीये त्यांना जर उभं केलं तर तो काय सांगणार त्या व्यक्तीबद्दल. आपलं चिंतन चाललंय संतुष्ट ही चित्तेन संतुष्टताम. जी प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यामध्ये समाधानी जीवन फक्त संत जगू शकतात, आपण नाही. लक्षात ठेवा. काठी असता कोटी धन ज्याची संतुष्ट नाही म्हणून उद्धवा परम दरिद्री जाण या नाव नाथाबुरांवरून केलेले. बरं, शतश्लोकीमध्ये भगवतपूज्यपाद शंकराचार्यांनी प्रश्न केल्याने उत्तर त्यांनीच दिलेले आहे. करितो इस विशाल तृष्णा. दरिद्री कोणाला म्हणायचं, उत्तर शंकराचार्यांनीच दिलेले आहे. ज्याची तृष्णा विशाल आहे त्याला दरिद्री म्हणायचं. महाराज या मंडळींनी जीवनामध्ये कधी श्रीमंत होण्याचा विचार नाही केला बरं का. लक्षात, कधी काही अशा प्रकारे कुठलं तरी संस्थान किंवा असा काही काजे माझाने फक्त शब्द टाकला असता तर अशी झेलणारी माणसं होते महाराज. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी अशा प्रकारे सेवाच केली महाराज. लक्षात, सेवाच केली. संतुष्ट ही चित्त. मी कधीही आलो मध्ये जर प्रवास झाला, इथे येणं झालं तर मला वाटते त्या कदाचित ही असं आता असेल बरं का. बरोबर साहेब सर, ह्या प्रवासावरती जी झोल आहे ती महाराजांनी शिवली असली पाहिजे. मी पाहिलंय व्यासपीठावरती जे वस्त्र असायचे ते सुद्धा महाराजांनीच काय करायचं, शिवायचं. अशा कित्येक तुम्हाला मी प्रसंग सांगून जाईल की महाराजांनी परमार्थ कसा करावा. महाराज लक्षात ठेवा. तुम्हाला इथे कोटीची माणसं आहेत. हा महाराज, या मंडळींना संप्रदायाचं काहीच ज्ञान नाही बरं का. हे गुंडा महाराज सगळी मंडळी असतील, काय नाही महाराज सांगतील ते. काही पोरं बाळ पुढे बसायचे आणि महाराज व्यासपीठाला बसायचे आणि ज्ञानेश्वरी पारायण करायचं. आमच्यासारखं महाराजांवर बसलं तर काय तुम्हाला कळतं का, तुम्हाला माझा अधिकार कळतो का, ही भाषा बोलली असते. कोणाला बसवलंय तुम्ही इथं, किती माणसं आहेत, तो सगळी खेळी मेळी वयस्कर माणसाची, लहान मुलं असायची, ज्याला वाचता येते ते घेऊन महाराज. मला एकच तिथं चित्र दिसायचं, खेळ्या गोपाळा माझी ब्रह्म. अशी महाराजांची अवस्था होती. महाराज ज्ञानी माणसाबरोबर तुम्ही कोणी राहिलो, आडाणी माणसाबरोबर परमार्थ करणं सोपी गोष्ट नाहीये. बरोबर बोलतोय ना मी, चुकीचं काय याच्यामध्ये. ही मंडळी आजही सांगतील की अशी माणसं महाराज परत आपल्याला भेटलं शक्यच नाही, शक्यच नाही. ज्याला थोडंफार चुकीचं बोलता येतं तो त्याची एवढी आखड आहे. मी काय बोलतो लक्षात या, जे बोलतोय ते बरोबर नाहीये की आहे हेही ज्याला कळत नाही तो एवढा आखडतोय. ज्यांना संपूर्ण ज्ञान आहे, अनुभूती आहे, ज्यांना भक्तीच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे जे चिंब चिंब रिजलेले आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये किती अहंकार ठेवला पाहिजे. जीवनामध्ये ऊसभर सुद्धा अहंकार नाही, लक्षात ठेवा.
त्यांचा अतिशय महत्वाचा विचार आहे संतुष्ट ही. ह्याच्या पुढे सांगू का, त्यांनी 80च्याही पुढे साधारण 85-86 ला गेले, 88 पर्यंत गेले वय. काय सांगावं, कोरोनाच्या काळामध्ये पैलवान माणसं सुद्धा गेली महाराज. महाराजांची तब्येत बघितली तर महाराज तुम्ही आमच्यासारखं पोट सुटलेलं कधी बघितलंच नाही महाराज. विठ्ठल आणि सगळं धर्मशास्त्र अवलोकन करत होते महाराज. कोणत्या दिवशी स्पृश सुरू करायची त्या दिवशी. सूरदास महाराज सुद्धा बोलून त्याच आहे, सोमवार कधी सोडला नाही, बोलला नाही, सगळ्या गोष्टी. आणि एक महत्वाचा मुद्दा त्याच्या बाबतीत मला सांगायचा आहे तो म्हणजे कीर्तन करत असताना समाजावरती माझा काही प्रभाव पडेल का, पडला का, पाडायचा का. ते ज्यांनी जे शास्त्र वाचली होती, जो वाङ्मय ज्यांनी अवलोकन केलं होतं ते वाङ्मय मांडत जायचे. ते याच्या पुढे जाऊन सांगू, कीर्तनात ते रंगायचे, रंगवायचे नाही. विठ्ठल जर आम्हाला एखाद्या नवीन ठिकाणी जर कार्यक्रमाला भला मोठा समाज असेल तर ज्या अभंगावरती आपण अनेक वेळा बोललेलो आहे असा अभंग आपण निवडतो. कार्यक्रम फेल नाही गेला पाहिजे. माझ्यासह सांगतो, इथं कोणाचं अनुपूरक करत नाहीये, ही आमची योग्यता आहे, त्यांची योग्यता ही आहे. जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगावरती ते बोलत राहायचे आणि विशेष त्यांची नजर पांडुरंगाकडे असायची. बऱ्याच गोष्टी. ह्याच्या पुढे सांगू का अजून एक महाराज, मला एक माहिती पाहिजे. 88 वयापर्यंत महाराज वय झालं तरी सुद्धा बसून एकही कीर्तन त्यांनी केलेलं नाही. एकही कीर्तन बसून केलेलं नाही आणि बसून कीर्तन करायची वेळ त्यांच्यावर आलीच नाही. लक्षात आलं का. संतुष्ट ही चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे त्रिगुणात्मक असणारी जी हळहळ आहे. इथे जरा असं तुमचा वेळ घेणार 2 मिनिटं मी. एकच खुर्ची असते आणि त्या खुर्चीवर बसणारे 3 जण असतात. जे महाराष्ट्रातलं राजकारण तर सांगत नाहीये. लक्षात आलं का. खुर्ची किती आहे, एकच आहे. बसायचे किती जणांना, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री सांगत नाहीये मी, लक्षात घ्या. काय सांगतोय, खुर्ची एकच आहे, बसायचे कोणाला, 3घांना. सत्वगुण जेव्हा खुर्चीवरती बसतो तेव्हा रजोगुण तमोगुण त्यांना काय करतो, उठवतात. रजोगुण बसला की सत्वगुण तमोगुण त्यांना काय करतात, उठवतात. तमोगुण बसला की रजोगुण सत्वगुण त्याला काय करतात, उठवतात. एका वेळेस त्या खुर्चीवरती कुणाला तिघांमध्ये कुणीही कुणाला बसू देत नाही. हा उठला की तो उठला की सारखी काय असते, धावपळ असते त्यांच्यामध्ये, सारखी असा गोंधळ चाललेला असतो. पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्रिगुणाचा गोंधळ नाहीये, हळहळ नाहीये, खंत नाहीये, दुःख नाहीये, असं अंतःकरण अनंत बुद्धीची तरंग क्षण क्षणा पालटी रंग धरू जाता संग तव तू होय बाधक. कशावर त्यांना वाङ्मयाचा अभ्यास करत असताना कोणत्या नंबरला कोणती ओवी आली हे स्मरण राहतं. याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्यांचं अंतःकरण संतुष्ट आहे आणि स्थिर आहे. मग परमार्थामध्ये जर एवढा दीर्घ काळ त्याने चिंतनामध्ये घालवला, मग प्रपंचाचं काय, तुकोबाराम त्याचा प्रपंच देव करतो देव. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार.
प्रमाण म्हणत असताना वक्त्याचा अनुरोध लक्षात घेऊन इतक्या वेगामध्ये चपलतेने ते प्रमाण म्हणलं पाहिजे. मुंबईमध्ये जर तुम्ही गेला तर ट्रॅफिक मध्ये जर गाड्या अडकली म्हणजे गाडी लावली तर जरा तुम्ही एक केसा इतकं जरी अंतर तुम्ही बाजूला आणलं दुसरी गाडी काय होते ती इतक्या वेगामध्ये वक्त्याचा अनुरोध घेऊनच काय करावं लागतं. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होनिया. स्वतः परमात्मा त्यांच्याकडे काय करतो. भक्त समागमी सर्व भावी हरी न सांगता करी सर्व कामे. श्रीखंडाच्या रूपामध्ये परमात्मा 12 वर्षापर्यंत काय करतात. नाथांच्या घरी काय करतात. सेवा करतात. तुकोबाराच्या जीवनातले असे कित्येक प्रसंग आहेत. मिरच्या विकायला गेले तर ते मिरच्याचे पैसे वसूल करणारा परमात्माच आहे. एक प्रसंग सांगतो तुकोबाराच्या जीवनातलं. तुकोबारे कीर्तन करायला लागले आणि प्रपंच चालवण्याकरता महाराजांच्या सासरेवाडीतून म्हणजे पुण्यातून काय झालं होतं ते आप्पाजी गोडे शेठ सावकार पुण्यातले फार मोठे श्रीमंत ग्रस्त होते. दुसऱ्या लग्नासाठी मुलगी दिली होती आवडी. महाराजांचं लक्ष प्रपंचात नाही म्हटल्यानंतर त्यांनी म्हैस दिली महाराज आणि ती म्हैस चोरांनी पळवली. देवानी काळा भिन्न असा काळा खूप उंच धिप्पाड हातामध्ये काठी घेतली आणि कोणाचे म्हैस आहे तुकोबारांचे तुकशेटवाणीचे म्हणजे गोट्यामध्ये बांधा नेऊन म्हणले. एका गृहस्थाने सांगितलं महाराजा जवळचा होता म्हणजे महाराज तुमची म्हैस पळवली. महाराजांनी अंतर्यामीतून बघितलं महाराज कोण आहे म्हैस कोणी नेली तिला आणण्याकरता कोण गेले हे सगळं चित्र महाराजांना दिसलं. त्याच्यामध्ये स्वतः परमात्मा म्हैस आणण्याकरता हे गेलेलं दिसलं. देव तुकाराम महाराज म्हणले मी कीर्तन करतोय ज्याचं तो म्हैस आणायला गेलाय आणि मी तर काय करतो कीर्तन. तो का म्हणे त्यांचा देव सर्व भार संसाराचा घ्या परमार्थाचा घ्या दोन्ही घ्यायचं. सर्व शब्द दिलेले असल्यामुळे तुम्हाला हे घ्यावंच लागेल. तो का म्हणे त्यांचा सर्व चालवी कामार होनिया. तो ज्ञानोबांच्या अभंगांमध्ये एक शब्द आलेला आहे कामारी 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 होऊन या गोपाळाची घर दिगी नगर बाई पाचा दामाचा धोंगडा निसेन. याच्यातलं द्रुपद आहे. संदेकर महाराज सांगितले एकदा कामारी कामारी हा शब्द तुम्ही जर सतत म्हणायला गेला तर त्याचा अर्थ काय स्पष्ट होतो माहितीये. कामारी 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 कामा. भगवंताचा दास जर तुम्ही कामारी दास झाला तर तो तुम्हाला काय करतो रिकामा करतो. परमार्थिक जबाबदारीतून रिकामा करतो. परमार्थिक प्रापंचिक जबाबदारीतून तो काय करतो तुम्हाला मुक्त करतो. अशा प्रकारे लक्ष्मी सहित सरस्वती या महापुरुषांच्या घरी अशा प्रकारे नांदते. अष्टमहासिद्धी वडगती द्वारी नवजती गुरी वडिता. याच्या पुढे जर मी गेलो तर हा अशा प्रकारे अतिक्रम होईल आणि सर्वांच्या भावना दुखवल्या जातील. बरीच माणसं आपल्या वेळात वेळ काढून ही माणसं ऑन ड्युटी आहेत म्हणजे दुपारपर्यंत थांबून पुन्हा कामावरती ती मंडळी जाणार आहेत. त्याच्याकरता ते एकटेच नाही अशी बरीच माणसं कामाचे आहेत. तसं आम्ही रिकामी म्हटलं तर आम्हीच आहोत. पण आमचं रिकाम म्हणजे रिकाम टेकडे नव्हते लक्षात ठेवा. जरी तुम्ही तुमच्या प्रपंचाकरता वेळ देत असला तर सुद्धा हा वेळ आमचा जो वेळ तो कारणी लागतो हे तुम्ही लक्षात घ्या. विठोबार भूमा सर्व भार चालवी कामार होनिया. अष्टमा सिद्धी भगवती गावी नवजाती दुधी दगडिता. आतापर्यंत त्यांचे आपण शब्द ऐकले. त्यांचा कायदा सांगतो आणि थांबतो. कीर्तनामध्ये सेमी फायनल सगळ्या चाली व्हायच्या पण फायनल चाल सुरदास महाराज
आणि चाल झाल्यानंतर कपडे काढून जेवायला बसायचं. हा त्यांचा काय होता कायदा होता. आणि एक माझ्या हृदयातली माझं हृदय सांगतो, महाराज देखील याला पुरावा आहेत. ज्यावेळेस इथे काही कार्यक्रम असायचे तर पहिल्यांदा अग्रक्रम ते मला द्यायचे, भागवत सांगा पुत्राच्या बाबतीमध्ये आणि प्रवचनाला पाटील महाराजांना. अशा प्रकारे आम्ही बरेच कार्यक्रम एकत्रितपणे महाराजांचं प्रवचन आणि माझं कीर्तन बऱ्याच वेळा अशा प्रकारे ते अशा प्रकारे प्रेमाने मला निमंत्रित करायचे. नक्कीच आज आपण त्यांच्या निमित्ताने ही माझ्याकडे सेवा प्राप्त झाली आणि मी अशा प्रकारे त्यांच्या चरणी ही सेवा रुजू करून सेवेला गेला. विठ्ठल